नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षा भरतीची आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2019 संयुक्त। एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100, वेळ 1 तास। प्रश्न क्रमांक 1, ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे जाहीर करण्यात आली। त्यापैकी 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 22 शहरे भारतातील आहेत। खालील शहरे वायू प्रदूषणाच्या क्रमवारीनुसार चढत्या क्रमाने लावा। पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक ब नोएडा, पर्याय क्रमांक सी गुरुग्राम, पर्याय क्रमांक डी गाझियाबाद, पर्याय उत्तर पर्याय क्रमांक 1 ए बी डी सी, पर्याय क्रमांक 2 सी डी बी सी बी ए, पर्याय क्रमांक 3 बी ए डी सी, पर्याय क्रमांक 4 सी डी ए बी। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी डी बी ए, म्हणजेच गुरुग्राम, त्यानंतर गाझियाबाद, त्यानंतर नोएडा आणि त्यानंतर दिल्ली। प्रश्न क्रमांक 2, कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ कझाकिस्तानची पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतींच्या नावाने बदलण्यात आले आहे। नव्या राजधानीचे नाव रिकामी जागा आहे। पर्याय क्रमांक 1 नूर-सुलतान, पर्याय क्रमांक 2 टोकायाव, पर्याय क्रमांक 3 नजरबायव, पर्याय क्रमांक 4 जोमार्त। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नूर-सुलतान। कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ कझाकिस्तानची पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतींच्या नावाने बदलण्यात आले आहे। नव्या राजधानीचे नाव नूर-सुलतान आहे। प्रश्न क्रमांक 3, योग्य कथने ओळखा। पद्म पुरस्कार 2019। ए तिजनबाई आणि अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बी धरमपाल गुलाटी आणि बचेंद्र पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सी एस थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डी मनोज वाजपेयी आणि सुदाम काठे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पर्याय उत्तरे 1 फक्त ए बी, 2 फक्त सी डी, 3 फक्त ए बी डी, 4 फक्त ए सी डी। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ए बी डी, म्हणजेच तिजनबाई आणि अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बी धरमपाल गुलाटी आणि बचेंद्र पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रश्न क्रमांक 4, अयोग्य कथन ओळखा। सोल शांतता पुरस्कार। 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 2 नरेंद्र मोदी यांनी $2 लाख पुरस्कार रक्कम नमामि गंगे मोहिमेत दान केली। 3 सोल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला। 4 कोफी अन्नात्र एंजेला मर्केल हे सुद्धा सोल शांतता पुरस्कारांचे मानकरी होते। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला। हे याचं अयोग्य विधान आहे समजा यातलं। प्रश्न क्रमांक 5, रिकामी जागा हे 100 सिंगल टायटल जिंकणारे दुसरे पुरुष टेनिस खेळाडू बनले आहे। 1 स्टेफॅनोस तिसिप्पा, 2 राफेल नदाल, 3 रॉजर फेडरर, 4 आंद्रे आगासी। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉजर फेडरर। प्रश्न क्रमांक 6, जोड्या लावा। अ ग्रंथ, ब लेखक। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच कॅपिटल इन द 21st सेंचुरी। याला लागते थॉमस पिकेटी, त्यानंतर आहे पॉकेट पिकेटी, त्यांना लागते जेफ्सन रॉइन, त्यानंतर अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट,
याला आहे केविन ऑरॉक्की. त्यानंतर आहे इनविजिबल वुमेन एक्सपोजिंग अ डाटा बायस इन अ वर्ल्ड डिझाईन फॉर मेन. याला आहे कॅरोलिन क्रायोडो पेरेज. प्रश्न क्रमांक 7. प्रस्तावित बुलेट ट्रेनशी संबंधित कोणते विधान चुकीचे आहेत? ए. मुंबई अहमदाबाद दरम्यान द्रुतगती रेल्वे प्रकल्प. बी. जपानकडून तांत्रिक सहाय्य आणि स्वस्त कर्ज. सी. निर्माण काळात 20,000 लोकांना रोजगार मिळणार. डी. प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज विश्व बँक देणार. पर्याय उत्तरे 1. ए आणि डी. 2. केवळ डी. 3. बी आणि डी. 4. बी आणि सी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केवळ डी. म्हणजेच जपानकडून तांत्रिक सहाय्य आणि स्वस्त कर्ज. म्हणजेच प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज विश्व बँक देणार आहे. प्रश्न क्रमांक 8. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने 2018 साली जिंकला. भारताच्या 19 वर्षाखालील संघाने हा विश्वचषक कितव्यांदा मिळवला आहे? पर्याय क्रमांक 1 तिसऱ्यांदा. पर्याय क्रमांक 2 चौथ्यांदा. पर्याय क्रमांक 3 पाचव्यांदा. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथ्यांदा. प्रश्न क्रमांक 9. योग्य कथन ओळखा. ए. पकयांग विमानतळ हे हिमालयीन राज्यातील पहिले विमानतळ आहे. बी. पकयांग विमानतळ हे भारतातील 100वे विमानतळ आहे. पर्याय उत्तरे 1 फक्त ए. 2 फक्त बी. 3 फक्त ए आणि बी दोन्ही. 4 ए आणि बी दोन्हीही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बी. म्हणजेच पकयांग विमानतळ हे भारतातील 100 विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 10. जोड्या लावा. 91वा ऑस्कर पुरस्कार. अ. वर्गवारी. ब. चित्रपट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे उत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक. त्यानंतर उत्कृष्ट लघुचित्रपट स्किन. त्यानंतर उत्कृष्ट ॲनिमेटेड लघुचित्रपट त्याला आहे बाओ. आणि उत्कृष्ट परकीय चित्रपट म्हणजेच रोमा. प्रश्न क्रमांक 11. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत 2018 मध्ये देशात मुलीमध्ये प्रथम आलेली श्रुती श्रीखंडे ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराची रहिवासी आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे. पर्याय क्रमांक 2 मुंबई. पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी. पर्याय क्रमांक 4 नाशिक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. प्रश्न क्रमांक 12. अँटोनिओ गुटेस इतक्यात बातम्यामध्ये होते त्यांच्याबाबत काय खरे नाही? ए. ते 1995 ते 2001 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान होते. बी. जून 2005 पासून डिसेंबर 2015 त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी विभागात उच्च आयुक्तपदी कार्य केले. सी. प्रथम युरोपियन युनियन आफ्रिका शिखर परिषदेत ते उपाध्यक्ष होते. डी. त्यांनी पोर्तुगीज शरणार्थी परिषदेची स्थापना केली. पर्याय उत्तरे 1 ए बी. 2 बी सी. 3 सी डी. 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 13. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 1 लसीकरण. 2 जलसंवर्धन. 3 कृत्रिम पाऊस. 4 जलसिंचन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लसीकरण. मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14. स्पाइस जेट भारतातील पहिली वाजवी दराची स्वस्त विमान कंपनी आता IATA जोडली गेली आहे. IATA अर्थ रिकामी जागा होतो. 1 इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल असोसिएशन. 2 इंडियन एअर ट्रॅव्हल असोसिएशन. 3 इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. 4 इंडियन एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन.
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. प्रश्न क्रमांक 15 यंदाच्या वर्षी 2018 आणि 2019 दोन्ही वर्ष नोबेल पारितोषिक रिकामी जागा श्रेणीत दिले जाईल. पर्याय क्रमांक 1 शांती, पर्याय क्रमांक 2 रसायनशास्त्र, पर्याय क्रमांक 3 औषध, पर्याय क्रमांक 4 साहित्य. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साहित्य. प्रश्न क्रमांक 16 खालील विधाने विचारात घ्या. ए राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. बी राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. सी राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. डी राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. पर्याय उत्तरे 1 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 2 विधाने ए बी सी बरोबर आहेत. 3 विधाने बी सी डी बरोबर आहेत. 4 विधाने ए आणि डी बरोबर आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विधाने बी सी डी बरोबर आहेत. म्हणजेच राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. सी राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. आणि डी राज्यपालास राष्ट्रपती कोणत्याही कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. प्रश्न क्रमांक 17 राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. बी राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. पर्याय उत्तरे 1 विधान ए बरोबर आहे. 2 विधाने बी बरोबर आहे. 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत. 4 दोन्ही विधाने चुकीचे आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान बी बरोबर आहे. म्हणजेच राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. प्रश्न क्रमांक 18 सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. 1 आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. 2 आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. 3 आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. 4 आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. ए विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. बी विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. पर्यायी उत्तरे 1 फक्त ए, 2 फक्त बी, 3 फक्त ए आणि बी दोन्ही, 4 वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ए. म्हणजेच विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 20 जोड्या जुळवा. ए डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी सर बी एन राव, डी जवाहरलाल नेहरू. 1 उद्दिष्टांचा ठराव, 2 घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार, 3 घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष, 4 घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष, डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष, सर बी एन राव घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार, जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव. प्रश्न क्रमांक 21 जोड्या जुळवा. अनुच्छेद क्रमांक आणि विषय.
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 243 क ग्रामसभा, 243 घ जागांचे आरक्षण, 243 ख पंचायतींची स्थापना, 343 ट ग्रामपंचायतीच्या निवडणुका पंचायतींच्या निवडणुका. प्रश्न क्रमांक 22 राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? 1 राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, 2 संबंधित राज्याचा राज्यपाल, 3 भारताचा राष्ट्रपती, 4 संबंधित राज्याचा मुख्यमंत्री. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संबंधित राज्याचा राज्यपाल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही? 1 निषेधाज्ञा, 2 प्रतिषेध, 3 अधिकारपुच्चा, 4 उत्प्रेक्षण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निषेधाज्ञा. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश नाही? ए पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन, बी ग्रामपंचायती संघटन, सी लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, डी उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. पर्याय उत्तरे 1 फक्त ए, 2 बी आणि सी, 3 फक्त डी, 4 ए आणि सी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी आणि सी म्हणजेच ग्रामपंचायतीचे संघटन आणि लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. प्रश्न क्रमांक 25 प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश रिकामी जागा हा असतो. 1 प्रशासकीय अंगाची मुख्य तयारी आणि मनमानी काबूत ठेवणे, 2 नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सहाय्य करणे, 3 नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे, 4 सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. प्रश्न क्रमांक 26 लॉर्ड डलहौसीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए रेल्वे युग सुरू केले, बी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले, सी 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली, डी 1954 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली. पर्याय उत्तरे 1 ए बी आणि सी फक्त, 2 बी सी आणि डी फक्त, 3 ए सी आणि डी फक्त, 4 वरीलपैकी सर्व बरोबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 27 भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना रिकामी जागा येथे करण्यात आली. पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 कलकत्ता, पर्याय क्रमांक 3 मद्रास, पर्याय क्रमांक 4 बँगलोर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलकत्ता. प्रश्न क्रमांक 28 इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? 1 बॉम्बे असोसिएशन, 2 ईस्ट इंडिया असोसिएशन, 3 सार्वजनिक सभा, 4 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे असोसिएशन. प्रश्न क्रमांक 29 मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग, 2 गोपाळ हरी देशमुख, 3 दादाबाई नौरोजी, 4 डॉक्टर सीताराम देसाई. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग. प्रश्न क्रमांक 30 लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकांनी केली? 1 डॉक्टर आनंदीबाई जोशी, 2 अनुताई वाघ, 3 भाऊदाजी लाड, 4 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख.
प्रश्न क्रमांक 31. जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशी शिक्षा देण्यात आली? 1. कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे. 2. ब्रह्मगिरी बुवा, गणेश वैद्य. 3. दत्तात्रय पांडुरंग जोशी, सिद्धनाथ काने. 4. वामन फडके, निरंजन पाल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. प्रश्न क्रमांक 32. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? 1. डी.पी. तरखडकर. 2. व्ही.डी. सावरकर. 3. विनायक. 4. एच.व्ही. डेरोझिया. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एच.व्ही. डेरोझिओ. प्रश्न क्रमांक 33. 1857च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते. ए. कंपनीच्या शासनाचा शेवट. बी. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. सी. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा. डी. सैन्याची पुनर्रचना. पर्याय उत्तरे 1. ए, बी आणि सी फक्त. 2. बी, सी आणि डी फक्त. 3. ए, सी आणि डी फक्त. 4. ए आणि बी फक्त. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए, सी आणि डी फक्त. म्हणजेच कंपनीच्या शासनाचा शेवट, स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा आणि सैन्याची पुनर्रचना. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? 1. मुंबई. 2. अलाहाबाद. 3. अहमदाबाद. 4. मद्रास. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 35. मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? ए. सखाराम यशवंत परांजपे. सदाशिव गोविंद हाटे. बी. सदाशिव बल्लाळ गोवंडे, मीरा विठ्ठल वाळवेकर. सी. विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर. डी. देवराम ठोसर, सौ ई.सी. जोन्स. पर्याय उत्तरे 1. ए आणि बी फक्त. 2. ए, बी आणि सी फक्त. 3. बी, सी आणि डी फक्त. 4. वरील सर्व बरोबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 36. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतींचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? 1. मद्रास मुंबई. 2. बंगाल पंजाब. 3. कलकत्ता नागपूर. 4. दिल्ली हिमाचल प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मद्रास मुंबई. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ मद्रास आणि मुंबई या प्रांतात झाला. प्रश्न क्रमांक 37. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? 1. पर्वती सत्याग्रह. बी. वाई गणपती मंदिर सत्याग्रह. सी. वायकोम मंदिर सत्याग्रह. डी. लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह. पर्याय उत्तरे 1. ए आणि सी. 2. बी आणि सी. 3. ए, बी आणि सी. 4. ए, बी, सी आणि डी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए, बी आणि सी. म्हणजेच पर्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 38. 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले. बी. संघ न्यायालयाची स्थापना. सी. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती. डी. दुहेरी शासन व्यवस्थेची वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. पर्याय उत्तरे 1. ए, बी, सी विधाने बरोबर आहेत. 2. बी, सी विधाने बरोबर आहेत. 3. ए, सी विधाने बरोबर आहेत. 4. ए, बी, डी विधाने बरोबर आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए, बी, डी विधाने बरोबर आहेत. म्हणजेच अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले, संघ न्यायालयाची स्थापना आणि त्यानंतर दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. प्रश्न क्रमांक 39. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते? 1. जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी. बी. उमेशचंद्र बॅनर्जी, सर ॲलम ह्यूम. सी. गणेश जोशी, विनायक सावरकर.
डी ईश्वरचंद्र विद्यासागर, दुर्गाराम मच्छराम. पर्याय उत्तरे 1 ए आणि बी फक्त, 2 बी आणि सी फक्त, 3 सी आणि डी फक्त, 4 ए आणि डी फक्त. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 40 जोड्या जुळवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ, तानुबाई बिर्जे भारतातील पहिली महिला संपादक, पंडिता रमाबाई शारदा सदन, रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? 1 पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नदी, 2 दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या, 3 मध्य भारतातील नद्या, 4 गंगेचे खोरे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील लघुउद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ लघुउद्योग, स्तंभ ब ठिकाणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चादर सोलापूर, हिमवृक्षशाली औरंगाबाद, लाकडी खेळणी सावंतवाडी, रेशीम साड्या नागपूर. प्रश्न क्रमांक 43 योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ राष्ट्रीय उद्याने, स्तंभ ब संबंधित जिल्हे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताडोबा चंद्रपूर, पेंच नागपूर, नवेगाव गोंदिया, गुगामाळ अमरावती. प्रश्न क्रमांक 44 रिकामी जागा या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. 1 जंजिरा, 2 कर्नाळा, 3 रायगड, 4 लिंगाणा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड. रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. प्रश्न क्रमांक 45 रिकामी जागा मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. 1 काळी कापसाची मृदा, 2 तांबडी मृदा, 3 गाळाची मृदा, 4 जांभी मृदा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाळाची मृदा. गाळाची मृदा मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. प्रश्न क्रमांक 46 खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? ए वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात, बी वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात, सी वस्तीमधील घरांच्या रांगा पाहाव्यास मिळतात, डी वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. पर्याय उत्तरे 1 रेषाकृती, 2 त्रिज्याकार, 3 वर्तुळाकार, 4 चौकोनाकृती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौकोनाकृती. प्रश्न क्रमांक 47 खालील विधानांची सत्यता तपासा. विधान ए सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. विधान बी गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगांमुळे अलग झालेले आहे. 1 विधान ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. 2 विधान ए आणि बी दोन्ही असत्य आहेत. 3 विधान ए सत्य असून बी असत्य आहे. 4 विधान ए असत्य असून बी सत्य आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विधान ए सत्य असून बी असत्य आहे. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस रिकामी जागा टेकड्या आहेत. 1 सह्याद्री आणि नंदुरबार, 2 सातपुडा आणि गाविळगड, 3 बालाघाट आणि भामरागड, 4 गाविळगड आणि महादेव. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातपुडा आणि गाविळगड. महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस गाविळगड टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 49 हुगळी नदी रिकामी जागा नदीची वितरिका आहे. 1 दामोदर, 2 ब्रह्मपुत्रा, 3 गंगा, 4 पद्मा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
गंगा. हुगळी नदी गंगा नदीची वितरिका आहे. प्रश्न क्रमांक 50. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी रिकामी जागा हे घटक कारणीभूत असतात. 1. आकर्षक ओढ घटक. 2. अपसरण ढकल घटक. 3. शास्त्रीय घटक. 4. वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपसरण ढकल घटक. प्रश्न क्रमांक 51. भारतातील रिकामी जागा हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. पर्याय क्रमांक 1 झारखंड. पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. पर्याय क्रमांक 4 गुजरात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड. भारतातील झारखंड हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. प्रश्न क्रमांक 52. ऑपरेशन फ्लड योजना ही रिकामी जागाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 पूर. पर्याय क्रमांक 2 दूध. पर्याय क्रमांक 3 कुक्कुटपालन. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दूध. ऑपरेशन फ्लड योजना ही दूधशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 53. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र रिकामी जागा या नदीवर आहे. 1 कावेरी. 2 कृष्णा. 3 तुंगभद्रा. 4 गोदावरी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कावेरी. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कावेरी या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 24. खालील स्तंभ अ आणि स्तंभ ब याच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ व्यवसाय. स्तंभ ब व्यवसाय प्रकार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वकील. चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय. त्यानंतर वाहतूक. तृतीय स्वरूपाचा व्यवसाय. त्यानंतर पिठाची गिरणी. द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय. शिकार. प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय. प्रश्न क्रमांक 55. भारताचा रिकामी जागा हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 1 वृंदावन. 2 राजमुंद्री. 3 सुंदरबन. 4 मच्छलीपट्टणम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुंदरबन. भारतात सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 56. लेखापरीक्षण कार्यक्रमाच्या खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात. 1 वैधानिक. 2 कायमस्वरूपी शाश्वत स्थिर. 3 निश्चित किंवा लवचिक. 4 आदर्श. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निश्चित किंवा लवचिक. प्रश्न क्रमांक 57. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या खालील कोणते लाभार्थी आहेत. ए अल्पभूधारक शेतकरी. बी अल्पभूधारक शेतकरी. 3 भूमिहीन शेतकरी. डी मोठे शेतकरी. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. 1 ए फक्त. 2 ए आणि बी. 3 ए बी आणि सी. 4 ए बी आणि डी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए बी आणि सी म्हणजेच अल्पभूधारक शेतकरी, अत्य अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी. प्रश्न क्रमांक 58 हा आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 59 खालील विधाने विचारात घ्या. ए 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. बी 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. सी 1 लघु उद्योग युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे. वरीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत. 1 ए आणि बी. 2 बी आणि सी. 3 ए आणि सी. 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे 1 ए आणि बी म्हणजेच 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता आणि 1955 मधील ग्राम आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 60 खालील विधाने विचारात घ्या. ए महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले. बी महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. सी महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. वरील कोणती विधाने बरोबर आहेत.
एक ए आणि बी, 2 बी आणि सी, 3 ए आणि सी, 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. प्रश्न क्रमांक 61. खालील विधाने विचारात घ्या. ए. पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. बी. व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काही फरक नाही. सी. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. वरील कोणती विधाने असत्य आहेत? पर्याय क्रमांक 1 ए आणि बी, पर्याय क्रमांक 2 बी आणि सी, पर्याय क्रमांक 3 ए आणि सी, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 62. भारतातील उच्च जन्मदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत? ए. गरिबी, बी. लग्नाच्या वेळी कमी वय असणारे, सी. शेतीचे प्राबल्य, डी. धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. पर्याय उत्तरे 1 ए आणि सी, 2 बी आणि डी, 3 ए आणि बी, 4 सी आणि डी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी आणि डी. प्रश्न क्रमांक 63. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? 1 नियोजन आयोग, 2 वित्त आयोग, 3 केंद्रीय लोकसेवा आयोग, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 64. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? 1 बँक दर, 2 कर व करेत्तर महसूल, 3 प्रत्यक्ष कारवाई, 4 राखीव निधीचे प्रमाण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर व करेत्तर महसूल. प्रश्न क्रमांक 65. खालील विधाने विचारात घ्या. ए. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. बी. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे. सी. भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. वरीलपैकी कोणते विधान असत्य आहेत? 1 ए आणि बी, 2 बी आणि सी, 3 ए आणि सी, 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 66. साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? 1 मानवी साधनसंपत्ती विकास, 2 भौगोलिक विकास, 3 आर्थिक विकास, 4 राजकीय विकास. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवी साधनसंपत्ती विकास. प्रश्न क्रमांक 67. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? 1 उत्पादनात घट, 2 बँकांना तोटा होतो, 3 किंमत पातळीत वाढ, 4 वरीलपैकी कोणतीही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किंमत पातळीत वाढ. प्रश्न क्रमांक 68. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? 1 2, 2 3, 3 4, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न क्रमांक 69. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? 1 दर हेक्टरी, 2 दर चौरस फूट, 3 दर चौरस किलोमीटर, 4 वरीलपैकी कोणतीही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 70. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे? आर्थिक पाहणी 2016 नुसार. 1 वीज यंत्राचे सुटे भाग, साधने आणि उपकरणे, 2 लोखंड आणि पोलाद, 3 सोने, 4 वैद्यकीय आणि औषध उत्पादनात संबंधित घटक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोने. प्रश्न क्रमांक 71. कार्बन प्रतिरोधाचे 4 रंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य रिकामी जागा असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72. योग्य जोड्या जुळवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
म्हणजेच गुरुत्वाकर्षण मीटर पर सेकंद स्क्वेअर, त्यानंतर विद्युतधारा कुलूम पर सेकंद, त्यानंतर वेग मीटर पर सेकंद आणि विद्युतरोध ओहम्स. प्रश्न क्रमांक 73, खालीलपैकी कोणता ग्रह नाही? 1 प्लुटो, 2 शनी, 3 युरेनस, 4 नेपच्यून. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लुटो. प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य नाही? 1 उत्प्रेरक ॲक्टिव्हेशन ऊर्जा कमी करतात, 2 उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ कमी करते, 3 उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवितो, 4 अभिकारक उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी समप्रवस्थेत असतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभिकारक उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी समप्रवस्थेत असतात. प्रश्न क्रमांक 76, कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मोमेंट रिकामी जागामुळे शून्य होते. 1 त्याचा समतल आकार, 2 त्याचा रेग्युलर टेट्राहायड्रल आकार, 3 कार्बन आणि क्लोरीनच्या अणूंचा सारखा आकारमान, 4 कार्बन आणि क्लोरीनची इलेक्ट्रॉनची सारखी आसक्ती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याचा रेग्युलर टेट्राहायड्रल आकार. प्रश्न क्रमांक 77, शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा. ए अधर बाजूस मुख, बी जरायुज, सी सायक्लोराईड खवले, डी कास्तिमय अंतकंकाल. पर्याय उत्तरे 1 ए, बी आणि डी, 2 फक्त ए आणि सी, 3 फक्त बी आणि डी, 4 फक्त डी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए, बी आणि डी. प्रश्न क्रमांक 78, प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. झुरळ, माल्पीघियन नलिका, गांडूळ. 1 आचवलन, 2 प्रमेखला, 3 मूत्रपिंड, 4 उक्कक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उक्कक. प्रश्न क्रमांक 79, प्राण्यांच्या बाबतीत खालील काही विधाने दिली आहेत. 1 सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, बी सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात, सी सर्व कीटक परपोषी आहेत, डी सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 फक्त बी आणि सी, 2 फक्त ए, 3 फक्त सी आणि डी, 4 फक्त बी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ए. प्रश्न क्रमांक 80, ब्रायोफायटा रिकामी जागा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. 1 वाहिनीयुक्त, 2 बीजे, 3 बिगर वाहिनीयुक्त, 4 बीजुकधारी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिगर वाहिनीयुक्त. प्रश्न क्रमांक 81, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? ए बोर्डो मिश्रण, बी सल्फर गंधक, सी एंड्रोसल्फॉन, डी तुरटी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बोर्डो मिश्रण. प्रश्न क्रमांक 82, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? 1 एंजलर आणि फ्रेंटल, 2 बेस्सी, 3 बेंथम आणि हुकर, 4 तख्ता जैन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंथम आणि हुकर. प्रश्न क्रमांक 83, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड DNA व रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA खालील मूलभूत फरक खालीलप्रमाणे आहेत. 1 शर्करेचा व नायट्रोजन बेसचा क्षार प्रकार, 2 शर्करेचा व फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, 3 क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, 4 शर्करेचा प्रकार, क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या 1 वा 2. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 84, मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत कारण 1 हे जंतू रोगकारक आहेत,
2 ते दुग्ध शर्करेचे विघटन करतात. 3 ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. 4 ते 48 तासात वाढतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात.